Hello friends, today we'll learn variables in Python. Variables in Python आपण आता शिकणार आहोत. तर व्हेरिएबल्स कशाला म्हणायचं? तर व्हेरिएबल्स तुम्हाला माहिती आहे की प्रत्येक कम्प्युटर प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये व्हेरिएबल शिवाय आपल्याला कोणतीही प्रोग्रामिंग करता येत नाही. तर या ठिकाणी सुद्धा पायथॉनमध्ये सुद्धा व्हेरिएबल्स आहेत. जसं अदर प्रोग्रामिंग C++ जावामध्ये व्हेरिएबल्स आहेत त्याप्रमाणे इथे सुद्धा आपल्याला व्हेरिएबल्सचा यूज करायचा आहे. पण या ठिकाणी एक डिफरन्स असा आहे की पायथॉनचे जे व्हेरिएबल्स आहेत हे आपल्याला डायनॅमिकली डिक्लेअर करता येतात, पण अदर लँग्वेजमध्ये आपल्याला सगळे व्हेरिएबल्स हे प्री डिफाईन करावं लागतात. तर बघूया व्हेरिएबल्स काय आहेत तिथे. व्हेरिएबल्स in most of the programming language, a variable is a named location is used to store data in memory. Each variable must be a unique name called identifier. तुम्हाला माहिती आहे की व्हेरिएबल म्हणजे काय की फक्त एक नाव असतं की त्या नाव त्या मेमरी लोकेशनला दिलं असतं आणि त्या मेमरी लोकेशनवरती काही व्हॅल्यू किंवा डेटा स्टोअर करण्यासाठी हे मेमरी लोकेशन आपल्याला यूज करता येतं. मग हा मेमरी लोकेशन जो आहे तर तो आयडेंटिफाय करण्यासाठी त्याला आपण नेम दिलेलं असतं, त्यालाच म्हणतो आपण आयडेंटिफायर. कारण ॲक्च्युली आपण ज्यावेळेस व्हेरिएबल डिफाईन करतो तर त्या व्हेरिएबलला आपण काहीतरी नाव देतो आणि त्या व्हेरिएबलला नाव दिल्यानंतर त्या नावाने एक मेमरी रिझर्व होते आणि त्या मेमरीमध्ये आपल्याला कोणतीही व्हॅल्यू स्टोअर करता येते. मग ज्यावेळेस आपल्याला ती व्हॅल्यू कॉल करायची असते तर ती आपल्याला डायरेक्ट व्हॅल्यू कॉल नाही करता येत. आपण काय करणार की आपण त्या व्हेरिएबल नेमला कॉल करणार. अशा प्रकारे या ठिकाणी व्हेरिएबल्स आपल्याला डिक्लेअर करता येते. आता या ठिकाणी एक ॲडव्हान्टेज असा आहे की व्हेरिएबल्स डिक्लेअर कसं करायचं, कारण प्रत्येक प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये व्हेरिएबल्स प्री डिफाईन करावं लागतात. जसं की या ठिकाणी C असेल किंवा C++ असेल तर आपल्याला जर इंटिजर, फ्लोट असे वेगवेगळे व्हेरिएबल्स आहेत. तर या ठिकाणी इंटिजर मला अगोदर डिफाईन करावं लागेल, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मला किती व्हेरिएबल्स घ्यायचे तर ते मला डिफाईन करावं लागतील. फ्लोट डेटा टाईप्स अगोदर डिक्लेअर करावं लागेल आणि त्याच्यामध्ये मला व्हेरिएबल्स डिफाईन करावं लागतील. पण इथे तशी आवश्यकता नाही. या ठिकाणी इन पायथॉन व्हेरिएबल डू नॉट नीड टू डिक्लेअर टू रिझर्व मेमरी स्पेस. द व्हेरिएबल डिक्लेरेशन और व्हेरिएबल इनिशियलायझेशन हॅपन ॲटोमॅटिकली वेन वी असाइन अ व्हॅल्यू टू व्हेरिएबल्स. आता या ठिकाणी एक हे ॲडव्हान्स आहे कन्सेप्ट की प्रोग्रामिंगमध्ये पायथॉनच्या की तुम्हाला मेमरी स्पेस हा रिझर्व करायची गरज नाही, कारण अदर लँग्वेजमध्ये आपल्याला प्री व्हेरिएबल्स डिफाईन करावं लागतात. म्हणजे त्यामुळे काय होते की मेमरी तुमची रिझर्व होते. पण इथे तसं नाही. इथे तुम्ही डायनॅमिकली ज्या वेळेस तुम्हाला एखादा व्हेरिएबल्स लागतो त्यावेळेसच तुम्ही तो डिफाईन करा, तर त्यावेळेसच मग त्या नावाने त्याची मेमरी रिझर्व केली जाईल. आता या ठिकाणी एक ॲडव्हान्टेज असं आहे की डायरेक्टली तुम्हाला व्हेरिएबल्स या ठिकाणी डिफाईन करायची गरज नाही. ज्यावेळेस तुम्हाला व्हॅल्यू इनिशियलाइज करायची असते त्यावेळेसच व्हेरिएबल डिफाईन करायचे आणि त्याला व्हॅल्यू इनिशियलाइज करायचं. तर हा एक मोठा या ठिकाणी ॲडव्हान्टेजेस आहे अदर प्रोग्रामिंग लँग्वेजपेक्षा. दुसरं महत्त्वाचं या ठिकाणी आहे की तुम्हाला व्हेरिएबलचा डेटा टाईप्स या ठिकाणी डिफाईन करायची गरज नाही आहे. तुम्ही जर एखादा व्हेरिएबल डिफाईन केलात एक्स, त्याला जर व्हॅल्यू तुम्ही 10 अलोकेट केली तर तो कन्सिडर करणार की दॅट इज अ इंटिजर व्हॅल्यू. समजा त्याच व्हेरिएबलला तुम्ही 2.4 म्हणजे एखादी फ्लोट व्हॅल्यू असाइन केली तर तो कन्सिडर करणार दॅट इज अ फ्लोट व्हेरिएबल. किंवा त्याच व्हेरिएबलला जर तुम्ही एखादी स्ट्रिंग अलोकेट केली डबल कोटेशनमध्ये तर तो कन्सिडर करणार आहे की हा जो व्हेरिएबल आहे स्ट्रिंग डेटा टाईपचा आहे. म्हणजे तुमच्या असाइन केलेल्या व्हॅल्यू पायथॉन डिसाईड करणार की तो व्हेरिएबल ॲक्च्युली कोणत्या डेटा टाईपचा आहे. तर या ठिकाणी एक्झाम्पल बघूया आपण. या ठिकाणी मी एक व्हेरिएबल डिफाईन केली. हे एक पायथॉन इंटरॅक्टिव्ह मोड आहे. आपलं इंटरॅक्टिव्ह मोडवरती मी काय केले की वेबसाईट नावाचं एक व्हेरिएबल डिफाईन केलं. वेबसाईट इक्वल टू सिंगल कोटेशनमध्ये apple.com. म्हणजे ही एक स्ट्रिंग मी या व्हेरिएबलला अलोकेट केली. आता या ठिकाणी डिक्लेरेशन इक्वल टू ऑपरेटर त्याच्यानंतर व्हॅल्यू. तर या ठिकाणी व्हेरिएबल डिक्लेरेशन आणि व्हॅल्यू इनिशियलायझेशन हे पायथॉनमध्ये एकाच वेळेस करायचं असते, कारण ज्यावेळेस तुम्ही एखाद्या व्हेरिएबलला व्हॅल्यू असाइन करता त्यावेळेसच ते व्हेरिएबल क्रिएट करायचे असू शकतात. तर या ठिकाणी मग आता या व्हेरिएबलला मी कॉल करतो, डायरेक्ट प्रिंट करतो. प्रिंट वेब साईट म्हणजे त्या व्हेरिएबलला मी प्रिंटमध्ये कॉल केलं तर तो डायरेक्टली काय करणार, त्या व्हेरिएबलला जी व्हॅल्यू असाइन केलेली आहे किंवा त्या व्हेरिएबल जी व्हॅल्यू स्टोअर आहे ती व्हॅल्यू तो प्रिंट करणार. अशा प्रकारे दुसरं एक्झाम्पल बघूया की एक्स इक्वल टू 2+4. आता मी काय करणार प्रिंट एक्स. तर या ठिकाणी ऑब्वियसली दोघांची ॲडिशन या ठिकाणी स्टोअर झालेली आहे एक्समध्ये.
एक्स इक्वल टू 2 + 4, तर या ठिकाणी ॲडिशन, दोन्हीची ॲडिशन एक्समध्ये स्टोर आहे, एक्स नावाच्या व्हेरिएबल आहे, ते डायरेक्ट मी प्रिंटमध्ये एक्सला कॉल करणार. तर अशा प्रकारे हे एक सिम्पल एक्झाम्पल आहे. दुसरं एक्झाम्पल बघूया. ए इक्वल टू 12, त्याच्यानंतर बी इक्वल टू 20. तर मी काय करणार याच्यामध्ये सी इक्वल टू ए प्लस बी, ऑब्वियसली जसं वर केले तसंच या ठिकाणी मी या दोन व्हेरिएबलचे ॲडिशन करणार. त्याच्यानंतर मी प्रिंट करणार सीला. तर या ठिकाणी दोन्हीचं आउटपुट या ठिकाणी 32 बघायला भेटेल. त्याच्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल बघूया आपण. या ठिकाणी दोन व्हेरिएबल डिफाईन केले, एक्स इक्वल टू 20 आणि वाय इक्वल टू 10 इंटरप्रिटर प्रॉम्प्टवरती. तर या ठिकाणी झेड इक्वल टू एक्स प्लस वाय, दोन्हीची ॲडिशन केली. ही ॲडिशन मी या ठिकाणी प्रिंट केलेली आहे. तर या ठिकाणी त्याची ॲडिशन येईल 30. त्याच्यानंतर तेच व्हेरिएबल्स आहेत, त्याचा फक्त मी या ठिकाणी यूज करणार आहे, रिकॉल करणार आहे. तर या ठिकाणी मी त्या एक्समधून वायची व्हॅल्यू मायनस करणार आहे, म्हणजे या ठिकाणी सबस्ट्रॅक्शन ऑपरेशन करणार आहे. तर प्रिंट करणार आहे झेड, या ठिकाणी 10 सबस्ट्रॅक्शन. सिमिलर या ठिकाणी मल्टिप्लिकेशन होईल, मल्टिप्लिकेशन या ठिकाणी प्रिंट होईल 200. त्याचप्रमाणे आपण डिव्हिजनसुद्धा या ठिकाणी करता येते, या ठिकाणी डिव्हिजन प्रिंट होईल टॅकने 2. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला एक वेळ जर व्हेरिएबल आपण डिफाईन केले तर ते तुम्ही कितीही वेळेस मल्टिपल टाइम्स कॉल करू शकता. तर अशा प्रकारे हा जो व्हेरिएबल डिक्लेरेशनचा कन्सेप्ट आहे हा सिम्पल आहे पायथॉनमध्ये अदर प्रोग्रामिंग लँग्वेजपेक्षा, कारण इथं इंटीजर, फ्लोट अशा प्रकारचं डिक्लेरेशन द्यायची गरज नाही. डायरेक्ट व्हेरिएबल नेम आणि इक्वल टू व्हॅल्यू, तुम्ही जी व्हॅल्यू दिली त्याच्यानुसार तो डिसाईड करणार की त्या व्हेरिएबलचा डेटा टाईप्स कोणता आहे. तर आपल्याला डिसाईड करायची आवश्यकता नाही. त्याच्यानंतर बघूया की आपण पायथॉनमध्ये एक्सप्रेशन कशाला म्हणायचं. An expression is a combination of values, variables and operators. A value all by itself is considered an expression and so is a variable. So following are the all legal expression. आता या ठिकाणी काही एक्सप्रेशन बघूया की 17x प्लस 17 हे सगळे लिगल एक्सप्रेशन. आता एक्सप्रेशन कशाला म्हणलं या ठिकाणी, म्हणजे कॉम्बिनेशन्स, म्हणजे व्हेरिएबल्स असेल किंवा मग ऑपरेटर्स असेल किंवा मग त्या व्हेरिएबलची व्हॅल्यू असेल, तर ह्या सगळ्या कॉम्बिनेशन्सला या ठिकाणी काय म्हटलं, एक्सप्रेशन. कारण पायथॉन स्क्रिप्टमध्ये आपल्याला हे सगळ्या एक्सप्रेशनची आवश्यकता पडणार आहे. कारण मग या एक्सप्रेशनमध्ये या ठिकाणी एक सिंगल व्हॅल्यू ही सुद्धा एक्सप्रेशन असणार आहे किंवा कॉम्बिनेशन, जसं या ठिकाणी आपण दिले की एक्स प्लस 17, तर ही सुद्धा एक ॲज अ एक्सप्रेशन असणार आहे. जसं या ठिकाणी इफ यू टाईप अन एक्सप्रेशन इन इंटरॅक्टिव्ह मोड द इंटरप्रिटर इव्हॅल्युएट इट अँड डिस्प्ले द रिझल्ट. जर तुम्ही इंटरॅक्टिव्ह मोडवरती जर अशा प्रकारचं एक्सप्रेशन राईट करत असाल तर इंटरप्रिटर डायरेक्टली त्याला इव्हॅल्युएट म्हणजे कॅल्क्युलेट करून तुम्हाला या ठिकाणी रिझल्ट डिस्प्ले करणार. जसे या ठिकाणी इंटरॅक्टिव्ह मोडमध्ये आपण 1+1, तर ह्या ठिकाणी हे सुद्धा एक्सप्रेशन आहे. म्हणजे या ठिकाणी काय, एक व्हॅल्यू आहे, एक ऑपरेटर आहे, पुन्हा दुसरी व्हॅल्यू आहे. तर ह्या तिन्ही कॉम्बिनेशनला म्हणतो आपण या ठिकाणी एक्सप्रेशन. तर या ठिकाणी डायरेक्टली आपण इंटरप्रिटरवरती केले तर डायरेक्टली तो काय करणार, रिझल्ट डिस्प्ले करणार. मित्रांनो, अशा प्रकारचे एक्सप्रेशन तुम्ही पायथॉनमध्ये तुम्हाला कितीही तुम्हाला घेता येतात. आता एक्सप्रेशन म्हणजे सिम्पल दॅट इज अ कॉम्बिनेशन्स ऑफ व्हेरिएबल्स, व्हॅल्यूज अँड ऑपरेटर्स, सिम्पल. तर याला म्हणतो आपण एक्सप्रेशन. तर एक्सप्रेशन हे आपल्याला प्रोग्रामिंगमध्ये लागणार आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघूया आपण स्टेटमेंट इन पायथॉन. स्टेटमेंट कशाला म्हणायचं या ठिकाणी. अ स्टेटमेंट इज अ युनिट ऑफ कोड दॅट द पायथॉन इंटरप्रिटर कॅन एक्झिक्यूट. म्हणजे या ठिकाणी काय म्हटलं की स्टेटमेंट काय, एक युनिट आहे, युनिट ऑफ कोड. तर तो युनिट ऑफ कोड पायथॉन इंटरप्रिटर एक्झिक्यूट करणार. व्हेन यू टाईप अ स्टेटमेंट इन इंटरॅक्टिव्ह मोड द इंटरप्रिटर एक्झिक्यूट इट अँड डिस्प्ले द रिझल्ट. म्हणजे जर तुम्ही एखादं स्टेटमेंट हे इंटरॅक्टिव्ह मोडवरती जर टाईप केलं तर पायथॉन इंटरप्रिटर डायरेक्टली त्याला इव्हॅल्युएट करून त्याचा रिझल्ट डिस्प्ले करणार. म्हणजे या ठिकाणी स्क्रिप्टिंगमध्ये जनरली अशा प्रकारचे आपल्याला जास्तीत जास्त स्टेटमेंटची आवश्यकता पडत असते. कारण स्क्रिप्ट म्हणलं की इज अ कलेक्शन ऑफ स्टेटमेंट. कारण त्या ठिकाणी स्क्रिप्टमध्ये सिंगल स्टेटमेंट नाही राहणार, एकापेक्षा जास्त स्टेटमेंट असणार आहेत. म्हणून त्या ठिकाणी स्क्रिप्ट इज अ युजली कंटेन्स अ सिक्वेन्स ऑफ स्टेटमेंट म्हटलं. कारण हे स्टेटमेंट कोणकोणते आहेत ते या ठिकाणी बघूया. फॉर एक्झाम्पल जसं या ठिकाणी स्क्रिप्ट राईट केली मी, प्रिंट डायरेक्ट व्हॅल्यू दिली 1. त्याच्यानंतर एक्स इक्वल टू 2 व्हेरिएबल घेतलं, त्याला व्हॅल्यू 2 असाइन केली. त्याच्यानंतर प्रिंट एक्स म्हटलं मी, तर या ठिकाणी मग आउटपुट जे येईल ते या ठिकाणी अशा प्रकारे 1, अगोदर प्रिंट 1 होईल, त्याच्यानंतर प्रिंट एक्स, तर एक्सची व्हॅल्यू 2, तर अशा प्रकारे 2 होईल. तर या ठिकाणी एक्स प्रिंट 1 एक्स इक्वल टू 2 प्रिंट
एक्स. तर हे जे स्टेटमेंट आहे याला म्हणतो आपण स्टेटमेंट. असे स्टेटमेंट आपल्याला वेगवेगळे किती असणार आहेत. तर हे स्टेटमेंट आपल्याला स्क्रिप्टमध्ये यूज करता येतात. हे जर स्टेटमेंट जर इंटरॅक्टिव्ह मोडवरती केलं तर तुम्हाला डायरेक्टली तो रिझल्ट येणार. पण स्क्रिप्टमध्ये एकापेक्षा जास्त स्टेटमेंट असतात तर त्याला म्हणतो आपण सिक्वेन्स ऑफ स्टेटमेंट. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट बघूया या ठिकाणी की आपण असाइनमेंट स्टेटमेंट इन पायथॉन कशाला म्हणायचं. An assignment statement in Python has the form variables equal to expression. असाइनमेंट स्टेट म्हणजे सिंपल की व्हेरिएबल आणि त्याला असाइन केलेली एक्सप्रेशन व्हॅल्यू, तर त्याला म्हणतो आपण असाइनमेंट स्टेटमेंट. जसं सिंपल आहे की व्हेरिएबल इक्वल टू एक्सप्रेशन, तर याला म्हणतो आपण असाइनमेंट स्टेटमेंट. हे सुद्धा एक स्टेटमेंट आहे. म्हणजे कोणतं स्टेटमेंट आहे, व्हेरिएबलला व्हॅल्यू असाइन केलेलं एक स्टेटमेंट आहे. फर्स्ट द एक्सप्रेशन ऑन द राईट. आता याच्यामध्ये काय होतं की या ठिकाणी राईट साईडला तुमचं एक्सप्रेशन आहे, राईट साईडला म्हणजे राईट साईडला एक्सप्रेशन आहे, त्याच्यानंतर इक्वल टू व्हॅल्यू, त्याच्यानंतर जे काही इव्हॅल्यूट होईल तर ते डायरेक्टली रिझल्ट तुमच्या या व्हेरिएबलमध्ये स्टोअर होईल. म्हणजे राईट साईडला जे काही तुमचं स्टेटमेंट असेल, एक्सप्रेशन असेल, तर त्याचं जे काही रिझल्ट असणार आहे तो व्हेरिएबलमध्ये स्टोअर केला जाईल. फॉर एक्झाम्पल सपोज एक्स इक्वल टू 1 + 1. 1 + 1 हे काय झालं, एक्सप्रेशन झालं. 1 + 1 ह्या दोन्हीचे व्हॅल्यू काय 2 होईल आणि हे 2 कुठं स्टोअर होईल, तुमच्या एक्समध्ये स्टोअर होईल. म्हणजे या ठिकाणी डायरेक्टली एक्सप्रेशनमध्ये रिझल्ट इव्हॅल्यूट करून तो व्हेरिएबलमध्ये स्टोअर केला जातो. टू मेक द असोसिएशन बिटवीन व्हेरिएबल्स अँड इट्स व्हॅल्यू. म्हणजे या ठिकाणी आपल्याला व्हेरिएबलमध्ये आणि व्हॅल्यूमध्ये असोसिएशन करायचं असतं, म्हणून या ठिकाणी असाइनमेंट स्टेटमेंट आपण यूज करतो. या ठिकाणी बेस्ट एक्झाम्पल मी आधीच सांगितलं की एक्स इक्वल टू 2 + 2. तर 2 + 2 काय आहे, एक्सप्रेशन आहे. आणि त्याच्यानंतर इक्वल टू, त्याच्यानंतर एक्स. तर म्हणजे राईट साईडला जे असतं ते एक्सप्रेशन, तर एक्सप्रेशन इव्हॅल्यूट करून काय 4. तर ही 4 व्हॅल्यू काय असाइन होईल, या एक्सला असाइन होईल. त्याच्यानंतर मी एक्सला जर प्रिंट केलं तर या ठिकाणी 2 व्हॅल्यूचं ॲडिशन प्रिंट झालेलं बघायला भेटेल. तर अशा प्रकारे असाइनमेंट स्टेटमेंट आपण या ठिकाणी बघितले आहेत की अशा प्रकारे कितीही असाइनमेंट स्टेटमेंट आपल्याला पायथॉनमध्ये यूज करता येते. फ्रेंड्स, थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ.